नमस्कार मित्रांनो. तर 23 ऑगस्ट रविवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळतंय की जानूचा मुलगा आणि भावनाची मुलगी दोघंही शाळेमध्ये बोर होतात आणि ते शाळेतून पळून जायचे ठरवतात. ते शाळेची भिंत ओलांडतात आणि पळून जात असतात. त्यांचा एक माणूस पाठलाग करत असतो. दोघंही घाबरलेले असतात. रस्त्याने ते पळत असताना तो माणूस अचानक मागून गायब होतो. ते दोघं थोडं रिलॅक्स होतात आणि तेवढ्याच समोरून तो माणूस येतो. ते दोघं खूप घाबरतात. तर इथे भावनाला कळतं की भावनाची मुलगी रमा ही शाळेतून गायब झाली आहे. भावना शाळेत येते आणि सगळ्या शिक्षकांना धारेवर धरते. ती शिक्षकांना म्हणते, शाळेतून एक मुलगा एक मुलगी भिंत ओलांडून निघून जातात आणि तुम्हाला पत्ता नाही. आम्ही शाळेच्या भरोश्यावरती मुलं सोडतो आणि तुमच्या सगळ्यांचं लक्ष नसतं का? भावना सगळ्यांना खूप ओरडते. तर इथे जानू विश्वा यांची हळद चालू असते. वीणा आधी विश्वाला हळद लावते आणि विश्वाची उष्टी हळद जानूला लावते. तर इथे जयंत जेल बाहेर येतो. तो आपले कपडे चेंज करतो आणि मनात म्हणतो, जानू मी आलोय. आता या अग्नीच्या साक्षीने मी वचन देतो, मी तुला सोडणार नाही. आता तुला माझ्यासोबत राहावंच लागेल. आता जानूच्या आयुष्यामध्ये नवं वादळ कसं येतं आहे आणि जेव्हा आता भावनाला तिची मुलगी आणि आरव जेव्हा भेटतील तेव्हा भावना घरी येईल आणि सिद्धूला लक्ष्मीच्या घरी बघेल. त्यावेळेस नेमका काय तमाशा होईल ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की इथे सिद्धू लक्ष्मीच्या घरी येतो. सिद्धूला बघून लक्ष्मीला सगळं मागचं आठवतं आणि आपली चूक जाणवते. सिद्धू लक्ष्मीकडे येतो आणि सगळ्यांचे डोळे पाण्याने भरतात. लक्ष्मी हात जोडून सिद्धूची माफी मागते. सिंचनाला मात्र राग आलेला असतो. सिंचनाला सिद्धूचं तोंडसुद्धा बघायचं नसतं. सिंचना तणतणत आतमध्ये निघून जाते. लक्ष्मी म्हणते, सिद्धू तू इथे? अरे मी काय बोलू कसं बोलू मला काही कळत नाही आहे. त्या दिवशी जे काही घडलं ना त्यासाठी मला माफ कर. सिद्धू म्हणतो, काकू तो दिवस आपल्या आयुष्यातला सगळ्यात काळा दिवस होता. त्या दिवशी तू काही केलं नाही आणि मी पण नाही. पण सतत माझ्या डोक्यात प्रश्न निर्माण होतात. त्या दिवशी मी भावनाचं का ऐकलं नाही? का मी गन घेऊन निघालो? का या सगळ्या भयंकर गोष्टी घडल्या? मला काहीच कळत नाही. आणि माझ्यामुळे तुझ्यात आणि भावनामध्ये दुरावा निर्माण झाला. जे घडलं ते माझ्यामुळे झालं. लक्ष्मी म्हणते, नाही रे सिद्धू, तुझ्यामुळे काही नाही झालं. खरं तर मी माफी मागायला हवी होती. अरे 7 वर्षापूर्वी मी साक्ष दिली नसती तर तुझ्या आयुष्यातली 7 वर्षाची वाया गेली नसती रे. आणि भावना मी आमचं दोघांचं नातंही टिकून राहिलं असतं. पण मी काय करू मला कळत नव्हतं तेव्हा. माझ्यासमोर फक्त सत्य होतं आणि सत्य हेच की तू यांना गोळी मारली होती. पण सिद्धू तुझ्या बाबतीत जे काही घडलं ना त्याची शिक्षा तू खूप भोगली आहेस, जास्त दिवस भोगली आहेस. त्यामुळे असं मला वाटतं की तू काही केलं नाही आहे. माझ्या मनात अजूनही तुझ्यासाठी तेवढीच जागा आहे. आणि तू इथे आलायस ना आज, त्यामुळे तू या घरचा जावई आहेस हे सिद्ध केलेस. तू तेव्हाही जावई होतास आणि या घरचा आजही जावई आहेस. आनंदी सगळं ऐकत असते. आनंदी मनात म्हणते, बाबा किती ग्रेट आहे ना. म्हणजे एवढं सगळं होऊनसुद्धा सहज आजीला माफ केलं. यांना वाटते की हे सगळं माझ्यापासून लपवत आहेत. बाबा फॉरेनला गेला होता हे असं खोटं खोटं सांगतायत. पण मला सगळं लक्षात आहे. त्या दिवशी बाबा फॉरेनला नाही तर जेलमध्ये गेला होता. मी काही विसरले नाही आहे. आनंदी सगळं बघत असते. सगळ्यांना आनंद झालेला असतो. वीणा सिद्धू 7 वर्षानंतर घरी आल्या म्हटल्यावर त्याचा औक्षण करते. सगळे खुश असतात. जानूच्या संगीत कार्यक्रम चालू होतो. सिद्धू लक्ष्मी सोबत डान्स करतात आणि तेवढ्यात तिथे एक आवाज येतो की लक्ष्मी आत येऊ. सगळे दाराकडे बघत राहतात. तर इथे भावना रूममध्ये जाते. रूममध्ये सिद्धू नसतो. भावना घरभर सिद्धूला सगळीकडे शोधते पण सिद्धू कुठेच नसतो. भावना धावत खाली येते आणि रेणुकाला विचारते, आई सिद्धिराज कुठे गेलेत? तुम्हाला काही सांगून गेलेत का? रेणुका म्हणते, नाही मला काही सांगितलं नाही आहे. शैला आपले टोमणे चालू करते. शैला म्हणते, भावना नवऱ्याला जप हां. काय ना तो जेलमध्ये राहून आला आहे. तिथली संगत खूप वाईट असते. आता रात्री अशाच वेळेस तो घराच्या बाहेर पडला आहे कोणालाही न सांगता. दुसरी बायको बिको आहे का काय?
भावना खूप चिडते. भावना म्हणते, "भासा, तुमच्या तोंडाला लगाम घाला, नाहीतर या घरातून हाकलायला 1 मिनिटसुद्धा लागणार नाही." भावनाच्या बोलण्यामुळे शैला गप्प होऊन जाते आणि तंतनं तिथून निघते. भावनाला खूप टेन्शन आलेलं असतं. सिद्धू कुठे गेलाय याची चौकशी करण्यासाठी ती फोन लावते, पण सिद्धू फोनसुद्धा उचलत नाही. तर इथे लक्ष्मीच्या घरी इशिता येते. इशिता म्हणजे लक्ष्मीची मैत्रीण. तिचाही मोठा बिझनेस आहे. ती वयाने लहान आहे, पण लक्ष्मीसोबत चांगली मैत्री झाली आहे. इशिता आतमध्ये येते आणि लक्ष्मी सगळ्यांसोबत तिची ओळख करून देते. इशिता सगळ्यांसमोर लक्ष्मीचं तोंड भरून कौतुक करते. आधी थोड्या गप्पा वगैरे होतात आणि इशिताने सगळ्यांसाठी गिफ्ट्स आणलेले असतात. इशिता सगळ्यांना गिफ्ट्स देते आणि संगीतचा कार्यक्रम पुन्हा पुढे चालू होतो. जानू, विश्वा सोबत डान्स करतात. तर इथे आनंदी मनात म्हणते, बाहेर सगळे बिझी आहेत. संतोष मामा पण बाहेर आहे. तोपर्यंतच मला काहीतरी करायला हवं. संतोष मामाने घोळ करून पैसे कुठेच ठेवलेत ना ते शोधायलाच पाहिजे. आनंदी संतोषने ठेवलेले पैसे सगळीकडे शोधते आणि तिला आठवतं की जेव्हा आनंदी लहान होती त्यावेळेस संतोष अशा पेटीमध्ये पैसे ठेवायचा. आनंदी ती पेटी शोधते आणि त्या पेटीमधले पैसे काढते. आनंदीला वाटतं की आता हे पैसे लक्ष्मीकडे गेलेच पाहिजे. आनंदी एक चिठ्ठी लिहिते आणि ते पैसे घेऊन लक्ष्मीच्या रूममध्ये जाते. तर इथे बाहेर संगीतचा कार्यक्रम होतो आणि इशिताला महत्त्वाची कामं असतात, त्यामुळे ती न जेवताच तिथून निघते. सिद्धूही निघायचं म्हणत असतो. लक्ष्मी त्याला हट्ट करून त्याला आपल्या हाताने 2 घास जेवू घालते. तर इथे आनंदी सगळे जेवत असताना लक्ष्मीच्या रूममध्ये येते. इथे लक्ष्मीच्या रूममध्ये मोबाईलजवळच ते पैसे आणि चिठ्ठी ठेवते. आनंदी तिथून निघणार तेवढ्यात तिथे लक्ष्मी येते. आनंदी लपून लक्ष्मीला बघत असते. लक्ष्मी ते पैसे बघते आणि ती चिठ्ठी वाचते. चोरांपासून सावध राहा. लक्ष्मीला कळत नाही की एवढे पैसे कोणी आणले आणि या सगळ्याचा अर्थ तरी काय. लक्ष्मी विचार करते. तर इथे आनंदी म्हणते, चला माझं काम झालंय, आता निघायला हवं. आनंदी तिथून निघते. तर थोड्या वेळाने सिद्धू आपल्या घरी येतो. भावना दारात वाटच बघत असते. भावना विचारते, सिद्धिराज, अहो आत्ता आलात तुम्ही, कुठे होतात? सिद्धू खोटं सांगतो. सिद्धू म्हणतो, अगं मित्रांना भेटायला गेलो होतो. भावना त्याचं खोटं पकडते. भावना म्हणते, सिद्धिराज, मित्रांना भेटायला गेलात आणि कुंकू लावून? सिद्धू म्हणतो, अगं भावना, मित्रांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या आईने औक्षण केलं, कुंकू लावलं. मी येतो पटकन. सिद्धू फ्रेश व्हायला रूममध्ये जातो. भावना मनात म्हणते, तुम्ही काहीतरी लपवताय. ते नेमकं काय लपवताय ना ते शोधून काढीनच. तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीच्या घरी जानू, विश्वा यांची हळद असते आणि त्यांचीच तयारी चालू असते. तर इथे सिद्धू भावनासाठी खीर बनवत असतो. तिच्यासाठी ते स्पेशल सरप्राईज असतं. रेणुका लक्ष ठेवून असते की इथे भावना तर येणार नाही ना. भावना येऊ नये म्हणून ती दारातच थांबते. तर इथे जानूची हळद आहे म्हणून आरव काही शाळेत जायला तयार नसतो. घरातले सगळे त्याला समजवतात, त्याला लाडीगोडी लावतात आणि त्याला शाळेत जायला सांगतात. तर संतोष आपल्याच विचारामध्ये असतो. संतोष मनात म्हणतो, वीणा, वरद ते तर माझ्या बॅगला हात लावणार नाहीत. म्हणजे त्या जास्ती शहाणी आनंदी तिचं काम असेल. आता तिच्याकडून विचारायलाच हवं, तिच्याकडून माझे पैसे घ्यायलाच हवे. संतोष आनंदीची वाट बघत असतो. तर इथे सिद्धू भावनासाठी खीर तयार करतो आणि भावना तिथे येते. सिद्धू भावनाला सरप्राईज देतो. भावना खीर खाते, तिला ती आवडते. भावना विचारते, हे सगळं काय? सिद्धू म्हणतो, सरप्राईज. भावना, खूप दिवसांपासून मी बघतोय तू स्वतःसाठी वेळच देत नाही आहे. तुझ्याकडे खूप कामं असतात. निवांत बसून स्वतःला वेळ देऊन असं काही खाल्लेस का तू? म्हणून आज मी ठरवलं आहे रोज तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं. तेवढ्यात तिथे शैला येते. शैला म्हणते, चांगली नाटकं चालली आहेत. करून करून भागला आणि देवपूजेला लागला. काल रात्री उशिरा आला होता ना. मग त्याची चूक लपवण्यासाठी, ते सगळं त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी हा प्रेमाचा देखावा चालला आहे. भावना, तू फसू नको आहे या सगळ्याला. सिद्धू म्हणतो, तू मला काय घेणं देणं या सगळ्याशी? आम्ही तुमच्याशी बोलत पण नाही आहे. भावना म्हणते, उगाच काहीही बोलू नका. माझा सिद्धिराजवर पूर्ण विश्वास आहे. उगाच त्यांच्यावरती डाऊट घेऊ नका. शैला म्हणते, भावना,
अगं हे गाडे पाटलांच्या घरातले पुरुष कसे आहेत ना ते मला चांगलंच माहिती आहे. या रेणुकाला विचार. ते गाडे पाटील संपत गाडे पाटील ते तर रात्र रात्र घरी यायचे नाही, कामाच्या निमित्ताने बाहेर असे सांगायचे. पण कुठे असायचे ते? माझ्याकडे. कळतंय ना? सिद्धू ओरडतो. शैला हसत तिथून निघून जाते. इथे भावना मनात म्हणते, काल सिद्धिराज गेले तरी कुठे होते? म्हणजे ते नक्कीच काहीतरी लपवत आहेत. भावनाला सिद्धूवर डाऊट असतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.